कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट या दोघही प्रक्रियांची प्रोसेस काय आहे, त्याचे नियम काय आहेत आणि जर आपल्याकडे डॉक्युमेंट्स नसल्यावर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कसा काढता येईल याबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनो यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, अनेकांचे कमेंट्स होते आणि शेवटी या कमेंट्सच्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि याच्यामध्ये पूर्ण जी प्रोसेस आहे, जसं आपण कास्ट सर्टिफिकेट कसा प्राप्त करायचा असतो त्याच्यामध्ये असणारे डॉक्युमेंट्स आणि जर आपल्याकडे डॉक्युमेंट्स नसतील, त्याचबरोबर जर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात, कोणत्या वेबसाईटवरती ऑनलाईन करावं लागतंय आणि जर आपल्याकडे डॉक्युमेंट नसतील तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपल्याला कसा प्राप्त करता येईल याबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर मित्रांनो, जर आपल्याला कास्ट सर्टिफिकेटचा आपण जर विचार केला तर कास्ट सर्टिफिकेट आपल्याला सेतू केंद्रामार्फत मिळू शकतो किंवा महाई सेवा मार्फत पण आपण अप्लाय करू शकतो किंवा व्यक्तिशः जर आपण पर्सनली ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर आपल्या सरकारवरती या पोर्टलवरती आपल्याला लॉग इन ID पासवर्ड निर्माण करायचा असतो आणि आपण स्वतःही घर बसल्या कास्ट सर्टिफिकेट ऑनलाईन करू शकतो। आणि याचा ऑनलाईन कसा करायचा याच्याबाबत मी माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही ते व्हिडिओ पाहून अप्लाय करू शकता। मित्रांनो, हे आपल्या सरकारच्या पोर्टलवरनं आपण नागरिक किंवा सिटीजन्स हे जे आहे ते कास्ट सर्टिफिकेट अप्लाय करू शकतात। आता याच्यामध्ये आपण बघा, स्टेटसाठी कास्ट सर्टिफिकेट अप्लाय करू शकतो, त्याचबरोबर जे केंद्रीय कास्ट सर्टिफिकेट असतात म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या पोस्ट असतात त्याच्यासाठी जर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट हवं असेल तर आपण याच आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण अप्लाय करू शकतो आणि दोघंही सर्टिफिकेट्सला जे लागणारे डॉक्युमेंट्स हे सेम असतात, फक्त जे आहे त्याच्यामध्ये फॉर्मॅट तो वेगळा होतो। म्हणजे स्टेटचा जो फॉर्मॅट आहे तो वेगळा असतो, सेंट्रलचा फॉर्मॅट वेगळा असतो। त्याचं कारण असं आहे का दोघांचे स्टेटला जे सिरियल नंबर आहेत कास्टचे ते आणि सेंट्रलला ते दोघांमध्ये तफावत असते, त्याच्यामुळं ते कास्ट आणि सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट हे वेगवेगळा काढावं लागतो। पण आपण ज्या प्राधिकाराकडे किंवा ज्या विभागाकडनं आपण कास्ट सर्टिफिकेट काढतो त्याच विभागाकडनं आपल्याला या दोघंही सर्टिफिकेट आपण ऑनलाईन अप्लाय करू शकतो। आता हे कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आपण म्हणजे SC ST OBC VJ NT SBC जे काय आहे ते आपण या वरनं आपण अप्लाय करू शकतो। जर तुम्ही सेतू केंद्रामध्ये गेले तर त्या या प्रकारचा आपल्याला फॉर्म भरावा लागेल कास्ट सर्टिफिकेटसाठी आणि याच्यामध्ये माहिती भरल्यानंतर याच्यामध्ये सगळी माहिती एकदा वाचून घ्यायची आहे आणि ती फिलअप केल्यानंतर आपल्याला हे जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते आपल्याला अप्लाय करता येते। हे अर्ज आपल्याला भरायचा आहे आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे, मानक दिनांक इथं आपल्याला दिलेला आहे। SC कॅटेगरीचं जर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असेल तर SC साठी 10 ऑगस्ट 1950 मानक दिनांक आहे। या मानव दिनांकाचा पूर्वीचा तुम्हाला प्रूफ ते द्यावा लागेल। ST साठी 6 सप्टेंबर 1950 मानव दिनांक आहे। त्याचबरोबर विजेचा 21/11/1962 आहे। NT साठी 21/11/1961 आहे। त्याच्यानंतर OBC साठी 13/10/1967 OBC किंवा SBC। तर हे मानव दिनांक म्हणजे गरजेचं आहे। जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये म्हणजे ह्या मानव दिनांकापूर्वी महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट प्राप्त होतो। आता याच्यामध्ये जर तुम्हाला स्वतःचा जो असतो ॲप्लिकंटचा शाळा सोडल्याचा दाखला आणि जर ॲप्लिकंट शिकत असेल म्हणजे त्यांनी कधी शाळा सोडली नसेल तर त्याच्यासाठी त्याला बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट ते चालतंय। त्याच्यानंतर फादरचा शाळेचा LC हे लागतंय आणि त्याच्यामध्ये फादरचा जर LC नसेल तर मग त्याच्यासाठी स्वतंत्र अफिडेविट तुम्हाला द्यावा लागतो का माझे वडील शिकलेले नव्हते, त्याच अनुषंगाचा एक अफिडेविट द्यावा लागतो। आणि त्याचबरोबर जर आजोबा किंवा पंजोबांचा जर शाळेचा प्रवेश उतारा म्हणजे ॲप्लिकंट्स एक्स्ट्रॅक्ट स्कूल एक्स्ट्रॅक्ट असेल तर ते पण तुम्ही इथं लावू शकतात। आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याचा फादरचा जो 1/6/1967 आहे, परंतु हे जे जन्म आहे तर काही वेळेस जे कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणारे जे असतात
ते 23/8 आता इथं 72 दाखवलं आहे, तर 72 ते म्हणतील का नाही हे मानव दिनांकाच्या नंतरचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक ॲडिशनल मग तुम्ही पंजोबाचा पण जर असेल तर तुम्ही ते लावू शकता. आता याच्यामध्ये जे 2 अफिडेविट असतात, एक वंशावळचासाठी म्हणजे फॅमिली ट्रीचा एक अफिडेविट असतो, तो तुम्हाला इथं जोडायचा आहे. आणि वंशावळचं बघा, हे अशी वंशावळ काढायची असते. म्हणजे वंशावळ तुमचा आजोबाचं तुम्ही बेसवरती जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढत असाल तर तुम्ही आजोबाचा पासून तर तुमच्यापर्यंतचा जो ट्री चार्ट आहे ते तुम्हाला इथं लावायचं आहे. त्याच्यानंतर वडील अशिक्षित असेल तर त्याचा अफिडेविट द्यावा लागतो. आता महसूल विषयक पुरावे हे झाले. आता आपण बघितले ते शैक्षणिक जे पुरावे होते त्याच्या संदर्भात आपण बघितलेलं. आता महसूल विषयक पुराव्यामध्ये बघा, मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, जुने म्हणजे पुरावे, महसुली पुरावे ते कसे काढायचे, तर त्याची शासनाने एक साईट केलेली आहे आणि त्या संदर्भात मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, ते तुम्ही तिथनं फॉलो करून हे कसे जुने आपले महसुली पुरावे आहेत ते आपण डाउनलोड करू शकतो. आता याच्यामध्ये 7/12 म्हणजे तुम्ही 1900 जो मानव दिनांक आहे, जसा ओबीसी साठी 1967 आहे, तर 1967 पूर्वीचे जर तुमच्याकडे 7/12 वगैरे काय असतील तर ते तुम्ही जोडू शकता. किंवा गाव नमुना 14चा असेल तर ते पण तुम्ही जोडू शकता. किंवा कोतवाल बुक नक्कल किंवा शेतीविषयक अभिलेख, हक्क नोंदणी किंवा जमीन बंदोबस्त मिळकत, त्याच्यानंतर खरेदी खत, असे जे महसुली पुरावे आहेत ते याच्यामध्ये आपण अटॅच करू शकतो, जेणेकरून आपण जी मानव दिनांक आहे त्या मानव दिनांकापूर्वी आपण महाराष्ट्रात राहिल्याबरोबरचा जो आपल्याला तो पुरावा द्यावा लागतो. आता याच्यामध्ये बघा, महसुली पुराव्यामध्ये कोतवाल नक्कल, जन्ममृत्यू दाखला, पूर्वी जन्ममृत्यू दाखल्यामध्ये जात पण स्पष्ट केलेली असायची. तर जे तुम्ही आणि हे जे महसुली पुरावे आहेत हे प्रत्येक गावामध्ये पूर्वी मिळत होते. आणि जर तुम्हाला हे तहसील ऑफिसमध्ये जरा तुम्ही याची चौकशी केली तर तुम्हाला नक्कीच हे महसूल पुरावे तुम्हाला प्राप्त करता येतील. आता काही जे कॉमेंट्स आहेत ज्यांच्याकडे काही पुरावे नाहीत, जसे भटक्या जातीची जी लोक आहेत त्यांच्याकडे काही पुरावे नसतात, त्याचबरोबर काही मुस्लिम समाजाची जी लोक आहेत त्यांच्या शाळेच्या LCवरती म्हणजे जातीचा नमूद नसतो, फक्त त्यांच्या मुसलमान किंवा सुन्नी मुसलमान अशा प्रकारचा एक असतो. आणि अशा वेळेस या ज्या लोक आहेत, जसा भटके जातीचे लोक आहेत किंवा जे मुस्लिम समाजाची लोक आहेत त्यांच्याकडे काहीच पुरावे नाही, तर त्यासाठी मग ज्यावेळेस तुम्हाला तुमचा अर्ज म्हणजे अमान्य केला जातो त्यावेळेस तुम्ही त्या तहसीलदारांना किंवा प्रांत अधिकारी म्हणजे SDO सब डिव्हिजनल अधिकारी यांच्याकडे जाऊन तुम्ही गृह चौकशी करून मला जे आहे कास्ट सर्टिफिकेट जातीचा दाखला देण्यात यावा अशी तुम्ही विनंती केल्यावर ती गृह चौकशी केली जाते. तहसीलदार किंवा प्रांत संबंधित जे तुमचे तलाठी आहेत त्यांना गृह चौकशीचे आदेश देतील आणि ते तलाठी तुम्ही जिथं राहताय तिथं येऊन गृह चौकशी करतील. चौकशी केल्यानंतर ते अहवाल जे देतील त्या अहवालावरनं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट प्राप्त होतो. आता कास्ट व्हॅलिडिटीचा सेम म्हणजे जे आपण कास्ट सर्टिफिकेट काढताना जे जे डॉक्युमेंट्स आपण लावले होते तेच डॉक्युमेंट तिथं लागतात. ऑनलाईन आपल्याला करायचा असतो. आपण जर म्हणजे विद्यार्थी असो किंवा नोकरीच्या संबंधात आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी करायची असेल किंवा निवडणुकीसाठी कास्ट व्हॅलिडिटी करायची असेल तर डॉक्युमेंट्स सेम आहेत. आता व्हॅलिडिटीसाठी SC, OBC, SBC, VJ, NT यांच्यासाठी जी साईट आहे ती bharti-validity.maharashtra.gov.in या वेबसाईटवरून अप्लाय करावं लागतं. आणि जर ST कॅटेगरीचे असेल तर त्याला eTribeValidity.mahaonline.gov.in या वेबसाईटवरनं अप्लाय करायचा असतो. आता कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करताना म्हणजे शैक्षणिकसाठी एज्युकेशनसाठी अप्लाय करताना विद्यार्थी जर सायन्स किंवा वोकेशनल म्हणजे टेक्निकल कोर्ससाठी जर किंवा 11वी-12वी मध्ये असेल तर तो तिथं अप्लाय करू शकतो. आणि जर म्हणजे किंवा 11वी-12वी नंतर समजा त्यांनी कोणत्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल म्हणजेच प्रोफेशनल कोर्ससाठी तरी तिथे अप्लाय करू शकतो. ते मग त्यासाठी त्याला संबंधित जे कॉलेज किंवा जी शाळा आहे त्यांचा एक पत्र लागतंय. नोकरीसाठी संबंधित डिपार्टमेंटचा लेटर लागतंय.
निवडणूक असेल तर RO निवडणूक निर्णय अधिकारी यांचा एक लेटर लागतो आणि ते आपण अप्लाय करू शकतो. आता काही जे विद्यार्थी आहेत त्यांनी समजा 10वी 11वी 12वी मध्ये जर काढलेलं नसेल आणि त्यांनी व्यावसायिक परीक्षेसाठी समजा अप्लाय केला असेल, म्हणजे CETची परीक्षेच्या बेसवर की नीट परीक्षेच्या बेसवर, तर अशा वेळेस CETचे जे CETचे लेटर CETची जी पावती आहे किंवा जे CETचा जो लेटर आहे ते पण त्या कास्ट व्हॅलिडिटीसाठी आपण अपलोड करू शकतो. आता हे आपण जर ज्याप्रमाणे आपण कास्ट सर्टिफिकेटसाठी तहसीलदारकडे आपल्याकडे जर पुरावे नसेल तर आपण त्यांना अर्ज करून गृह चौकशी मार्फत आपल्याला कास्ट सर्टिफिकेट प्राप्त करता येतो. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे कोणतेही पुरावे नसतील आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला हवी असेल तर ज्यावेळेस त्यांचा ऑब्जेक्शन येतो त्यावेळेस तुम्ही तिथं लिहून देऊ शकता माझ्याकडे कोणतेच पुरावे नाही आणि समितीने निर्णय घ्यावा, असं करून ज्यावेळेस तुम्ही तिथं अप्लाय करता किंवा विनंती करता त्यावेळेस जी संबंधित समिती आहे ती त्यांच्याकडे असलेले जे दक्षता पथक आहे त्यांच्याकडे ते प्रकरण वर्क करतात आणि ते दक्षता पथक मग तुमचे जे मूळ गाव आहे, मूळ निवासस्थान आहे त्याच्यामार्फत तिथं जाऊन ते चौकशी करून त्याचा अहवाल सादर करतात आणि त्याच्यानंतर समिती तो निर्णय देते. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण कास्ट सर्टिफिकेट काढतो त्यावेळेस तुमचा जो मूळ नेटिव्ह प्लेस आहे तिथंच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अप्लाय करायचा असतो आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्ही तुमच्या मूळ गावाला अप्लाय करण्याची गरज नाही. तुम्ही जर विद्यार्थी असाल, समजा मी विद्यार्थी आहे आणि माझा नेटिव्ह समजा जळगाव आहे आणि मी शिक्षण घेतोय पुण्याला, तर मी पुण्याला जे शिक्षण घेतोय तर तिथल्या समितीमार्फत पण तुम्ही हे अप्लाय करू शकतात किंवा तुमचा जो रेसिडेन्स आहे त्या रेसिडेन्सच्या तिथली जी कमिटी आहे तिथं पण तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे त्याच्यासाठी काय बंधन नाही, परंतु कास्ट सर्टिफिकेट काढताना तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुमचा जो संबंधित नेटिव्ह प्लेस आहे तिथल्या तहसील कार्यालयामार्फतच तुम्हाला देण्यात येईल. आता कास्ट सर्टिफिकेट आणि सेंट्रल कास्ट याच्यासाठी म्हणजे जे स्टेटची कास्टसाठी म्हणजे ज्यांना अप्लाय करायचं आहे, म्हणजे ज्यांना राज्याच्या म्हणजे लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी स्टेटचा म्हणजे त्यांना सर्टिफिकेट काढावं लागेल. आणि जर केंद्रीय पोस्टसाठी म्हणजे सेंट्रल पोस्टसाठी म्हणजे ॲडमिशन असेल किंवा तिथं नोकरीसाठी असेल अप्लाय करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला जे आहे ते सेम जी तुमची आपल्या सरकार आहे तिकडनंच तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त त्याच्यामध्ये तुमचा स्टेटचं कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे किंवा तुम्हाला सेंट्रल हवा असेल तर सेंट्रलची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि डॉक्युमेंट्स पण सेम लागणार आहेत, त्याच्यामध्ये काहीही बदल नसतात. आता ह्याच्यामध्ये काय होतं, एका स्टेटची जे कास्ट असते त्याची जी सिरियल नंबर आहे ती वेगळी असते आणि सेंट्रलमध्ये कास्टचा सिरियल नंबर वेगळा असतो, त्याच्यामुळे दोघांचे सिरियल नंबर वेगळे असतात. त्यामुळं दोन्ही दाखले परंतु दोघेही दाखले एकाच विभागाकडून मिळते आणि दस्तावेज पण तेच राहते. आता अनेकांना प्रश्न पडतो का जसं आपण स्टेटची जी कास्ट व्हॅलिडिटी करतो तर त्याचप्रमाणे सेंट्रलची कास्ट व्हॅलिडिटी कशी असते. जर तुम्ही एखाद्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतलं असेल आणि तिथल्या लोकांना जर तिथले जे तुमचे मंडळ असतील किंवा तुमचे एज्युकेशन संस्था असेल त्यांना जर व्हॅलिडिटीची आवश्यकता असेल तर ते त्या संबंधित तुमचे जो जिल्हाधिकारी म्हणजे जिथनं तुम्ही कास्ट सर्टिफिकेट प्राप्त केलं आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना ते पत्र पाठवून ते जे तुम्ही सर्टिफिकेट मिळवलंय ते योग्य आहे किंवा कसे याबाबतचा ते पत्रव्यवहार करतात आणि तिकडनं मग ते सर्टिफिकेट योग्य असल्याचा संबंधित कलेक्टर मार्फत मग ते तुम्हाला तिथं ते कळवलं जातं आणि तुमची तीच कास्ट व्हॅलिडिटी असते. त्याच्यासाठी वेगळी स्वतंत्र अशी कास्ट व्हॅलिडिटीची प्रक्रिया नाही आहे. तर मित्रांनो, या प्रकारे आपण जे आहे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी आपण जर आपल्याकडं पुरावे नसेल तर आपल्याला म्हणजे तुमचा जो
तुम्ही जे कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट सर्टिफिकेटच्या हक्कापासून तुम्हाला वंचित ठेवू शकत नाही आणि ते तुमची गृह चौकशी किंवा दक्षता पथकामार्फत तुमची चौकशी केली जाते आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे प्राप्त होतो किंवा कास्ट सर्टिफिकेट प्राप्त होतो. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.